नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागोल यांची बापू बिरू वाटेगावकर ही कादंबरी आणि आज भाग 8. बापूनं आत्तापर्यंत आपल्या हातात फरशीच बाळगली होती. ती फरशी त्याला खूप प्रिय होती. तिच्याशिवाय तो कधी एकटा राहत नसे. पण आता त्यांनी तिला रामराम ठोकला होता. तिथेच गुहेत तिला आदरानं खंडोबा रायाच्या मूर्तीच्या जवळ ठेवलं होतं. जाता येता खंडोबा रायाचं दर्शन घेता तो तिलासुद्धा भंडाऱ्याचा टिळा लावत होता. कारण आजपर्यंत या फरशीनं त्याचं रक्षण केलं होतं, त्याच्या दुश्मनांना लोळवलं होतं. पण आता त्या फरशीची जागा 303च्या बंदुकीनं घेतली होती. जेव्हा बापूनं ती बंदूक आपल्या खांद्यावर चढवली तेव्हा तो एकदम बलदंड पुरुषोत्तम भासला. खूप रुबाबदार. डोईवर भरदार पिवळा धमक पटका, कपाळावर भंडारा माखलेला, खांद्यावर घोंगडी आणि बंदूक, अंगात पांढरी शुभ्र पैरण, कमरेला तसंच शुभ्र धोतर, पायात कराकारा वाजणाऱ्या जाड वाहणा, हाती सिंहाची पितळी प्रतिकृती असलेला जाड दंडुका आणि नजर वाघासारखी भेदक प्रचंड धारधार. हा असा पुरुषोत्तम दुश्मनांच्या मनात धडकी भरवणारा. खूप भव्य दिव्य व्यक्तिमत्व असणारा हा पुरुषोत्तम सज्जनांचा देव झाला होता, तर दुर्जनांचा साक्षात काळ बनला होता. बापूनं बाभुळबनाच्या रानात दर मंगळवारी आपला जनता दरबार भरवण्याचा निर्धार केला. अन्याय अत्याचाराच्या विरोधात कडक भूमिका घेतली जाईल, न्याय दिला जाईल, गरीब दुबळ्यांच्या तक्रारी ऐकून त्या दूर करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी पंचक्रोशीतल्या लोकांना दिली. पहिल्याच त्याच्या जनता दरबाराला 7-8 पीडितांनी हजेरी लावली. तो जनता दरबार बाभुळबनाच्या रानात एका मोकळ्या मैदानात भरला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या टोळीतल्या साथीदारांना एकत्र केलं होतं. ते साथीदार एकत्र गोळा होऊन ठिकठिकाणी आपल्या धारदार हत्यारांनिशी कडक पहारा देत होते. पोलिसांच्या धाडीचा विचार करून त्यांनी आपला पहारा जागता ठेवला होता. बापू आपल्यावरच्या अन्यायांना, अत्याचारांना ऐकून घेणार आहे, आपली तक्रार ऐकून घेणार आहे म्हणून त्या दरबारात 3 बायकासुद्धा हजर झाल्या होत्या. बाकी पुरुष होते. कुणाचा शेतीच्या बांधावरनं वाद होता, कुणाचा सावकाराकडून घेतलेल्या कर्जावरून छळ होत होता. सावकार गहाण ठेवलेली जमीन गिळंकृत करायला बघत होता. बापू आपल्याला मदत करणार म्हणून समाजातल्या दीन दुबळ्या पीडितांनी मोठ्या अपेक्षेनं त्या जनता दरबारात भाग घेतला होता. बापू एका खडकावर बसला होता. त्याच्या पाठीशी काही अंतरावर फरशा हाती घेतलेले 2 साथीदार उभे होते. बापूच्या खांद्यावर त्याची 303ची बंदूक लटकत होती. आपला तो रुबाबदार अशा व्यक्तिमत्वाचा लोकसखा बघून त्या पीडित बायका पुरुषांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ते सगळेजण मोकळ्या मैदानातल्या हिरवळीवर बसले होते. बापू धीम्या आवाजात म्हणाला, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून लय वर्ष झाली. 2 पंचवार्षिक योजना निघून गेल्या, पण गरीब दुबळ्या लोकांचा काही फायदा झाला नाही. उलट इंग्रज लोकांचं राज्य शिस्तीचं होतं असं म्हणावं लागते. कारण गोर गरीब लोक समाजातील श्रीमंत लोकांकडनं सरळ सरळ अन्याय होतोय. बायकांची आबरू लुटली जाते. गुंडांनी निस्ता गादारोळ माजवलाय. या स्वतंत्र देशात निस्ती मोगलाई राजवट चालू झाली. गावागावात कोणाचं बंधन राहिलेलं नाही म्हणून मला हत्यार हाती घ्यावं लागलं. काही गावगुंडांचा मी सप्पा केला, तरी देखील गटारीतल्या किड्यावानी समाजातले समाजकंटक वळवळ करून राहिलेत. त्यांचा पण बंदोबस्त मला करायचा आहे आणि त्यासाठी मी हा जनता दरबार भरवलाय. तुमच्या ज्या बी काही अडचणी असतील मी सोडवीन, तुम्हासनी न्याय मिळवून देईन. तुम्ही बेकीर राहा, पण तुम्ही कोणासनी न घाबरता न कचरता आपली तक्रार मला सांगायला पाहिजे. समोर बसलेल्या पीडितात थोडा वेळ शांतता पसरली. बापूची मायेनं भरलेली नजर त्या पीडितांवरनं फिरत होती. तेवढ्यात एक संसारी अबला स्त्री उठून उभी राहिली. ती भीतभीत म्हणाली, बंधुराया. बोल की अक्का. बंधुराया, तुझ्या या जनता दरबारानं माझ्या जीवात जीव आलाय. मी हे काबला बाई, मला न्याय मिळेल का? मी मगाच सांगितलं, हे बापू बिरूचा जनता दरबार आहे, तुला अवश्य न्याय मिळेल. नाहीतर नाही तर काय,
बंधुराया, म्या तुझ्या जनता दरबारात तक्रार केली म्हणून मला सासरच्या लोकांकडनं त्रास होईल. ते लोक माझा जास्तीच छळ करत्यान. हे बघ अक्का, म्या तुला सबूत देतो. त्यांना म्या तंबी दिल्या होते, कधी तुझ्या वाट्याला जाणार नाहीत. उलट तुला चांगले दिस येतील. तू बेफिकीर राहा. तुझी काय तक्रार आहे ती सांग. भाऊ, 1 वर्षापूर्वी माझं लगीन झालं. त्या लग्नामध्ये माझ्या बापानं पाण्यासारखा पैसा खर्च केलता. जावयाचं लय कौतिक केलं. आता मला पोरगी आहे, नक्षत्रवाणी सुंदर आहे. त्या पोरीच्या बारशाचा कार्यक्रम माझ्या बापानं धूमधडाक्यात केलता. पण मी सासरला आल्यावर माझा सासरा आणि सासूनं माझ्या मागं सारखं टुमणं लावलं की तुझ्या बापानं बारशाच्या येळी आमचा चांगला मान मारातब केला नाही. आता तर माझा नवरा बी मला जनावरासारखा मारतोय. तो माझ्या बापाकडनं फटफटीसाठी 40,000 रुपये घेऊन यायला सांगतोय. काय करू भाऊराय, कळत नाही मला. बापासनी कुठल्या तोंडानं मी हे सांगू. गावात तुझं घर कुठं आहे? गाव पाटलाच्या घरासमोर. काय काळजी करू नको, मी बघतो काय करायचं ते. बस खाली. ती आपल्या जागेवर बसली आणि दुसरी एक तरुणी उभी राहिली आणि म्हणाली, माझी जीवनकथा लई चित्र आहे बापू. सांग की ताई. मला खरं तर लाज वाटती. घरातली लाजिरवाणी गोष्ट बाहेर सांगायची धास्ती वाटती. हे बघ, माणसानं कोणती बी गोष्ट झाकून ठेवू नये. तिला वाचा फोडावी, नाही तर तिचाही परिणाम होतो ताई. बरोबर आहे भाऊ. आम्ही 2 भाऊ बहिणी. भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे. आमचा आईबाप आम्ही लहान असताना वारलं. आजीने केलं आमचं पालनपोषण. आता म्हातारपणामुळं ती हातरुणात पडून असती. तिला नीट दिसत बी नाही. शेतीभाती चांगली पिकती म्हणून आमचं बरं चाललंय. आता म्या वयात आली म्हणून भावाची नजर फिरली. म्हणजे तो माझ्याकडं वाईट नजरेनं बघतोय. भगवंता, अरे तुझ्या राज्यात काय चाललंय हे? आकाशाकडे बघत बापू म्हणाला. तो सुद्धा गहिवरला. मी खरं सांगते बापू, तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून माझी हिंमत होत नव्हती. किती आभागी बघा मी. अगं ताई, त्याने तुझ्या हातातनं राखे बांधून घेतले. हो, तुझं बहीण म्हणून रक्षण करणं त्याचं कर्तव्य आहे ना, भाऊ म्हणून. पण ह्यो तर बोकडापेक्षा वरच्या पातळीला गेला. याहीपेक्षा. काय सांगतेस? हा ना भाऊ. त्वरून पोरांना माझ्या नादी लावायचा त्याचा प्रयत्न असतो. तुझा भाऊ आहे ना तुझा, आणि तो असा वागतो तुझ्याशी? अहो, त्याच्यासाठी त्या पोरांकडनं पैसे घेतोय तो. असला रानबोका कसा काय जन्माला आला या कृष्णा नदीच्या मातीमध्ये? या असल्यानं तर ठेचलंच पाहिजे. यांची पाळं मुळं खोदून फेकून दिली पाहिजे. या असल्या माणसांमुळं समाज बिघडायला उशीर लागणार नाही. आधीच बिघडलेला आहे. त्यात अख्खी अशी बेनं जन्माला येतात. काय नाव म्हणली त्याचं? इलास नाव. घर कुठं आहे तुझं? बिका बेलदाराच्या घरापाशी. म्हणजे त्या पिंपळाच्या झाडापाशी का? होय. त्याला ठ्याचलं तर तुला वाईट नाही ना वाटणार? अशा वांगाळ भावाचं दुःख कोणी भाळगाव. मिळाला तर लय चांगला. बस खाली, मी बघतो त्याला. ती तरुण स्त्री खाली बसली. तिचे डोळे ओलावले होते. मग तिसऱ्या स्त्रीनं सुद्धा आपली जीवनकथा सांगितली. जनता दरबाराला हजर असणाऱ्या त्या शेतकऱ्यांनी आपापल्या व्यथा मांडल्या. सावकारी पाशाविषयी आपलं कडवड दुःख मांडलं. शेतीच्या बांधावरनं झालेली भांडणं, त्यातून कोर्टात चाललेले खटले काहींनी कथन केले. निसर्ग कोपामुळे डोक्यावर वाढलेलं कर्ज काहींनी सांगितलं. बापूनं त्या प्रत्येक समस्येवर काय उपाय करता येईल याचा उहापोह केला आणि त्यानंतर तो जनता दरबार आटोपला. बापूंनी पुढे 2 दिवस जाऊ दिले. या 2 दिवसात तो खोलवर विचारात बुडाला होता. तो होता अगदी शांत. आपल्या सरदाराची ती शांतता बघून त्याचे सगळे साथीदार विस्मयचकित झाले होते. अशी शांतता त्यांना आपल्या सरदाराकडनं अपेक्षित नव्हती. एकदम भडकून उठणारा आपला सरदार शांत कसा ह्याचं त्यांना नवल वाटत होतं. तिसरा दिवस उगवला आणि सकाळी सकाळी बापूनं आपले 10 साथीदार बरोबर घेतले. त्यांच्या हातात फारशा तळपत होत्या. बापूच्या खांद्यावर 303 बंदूक लटकत होती. हातात त्याचा प्रिय दंडुका होता. त्यांनी आपल्या साथीदारांना बोरगाव जवळ करण्याची आज्ञा दिली. त्यांनी बोरगाववर आपली झडप घातली तेव्हा गाव एकदम शांत होता.
लोक आपला सकाळचे प्रातर्विधी आटोपत होते. बायका नदीवरनं पाण्याचे हांडे भरून आणत होत्या. काही मोकळे हांडे घेऊन नदीकडे जात होत्या. आपला तो प्रिय बंधुराज गावात शिरलेला बघून बायकांना आश्चर्य वाटत होतं. आता कोणाच्या घरावर संक्रांत आली हा विचार त्या करत होत्या. असेल गावातला कोणीतरी समाजकंटक म्हणून त्यांनी बापूला प्रेमानं हात जोडले. बापू आपल्याच नादात होता, त्यामुळे बायकांकडे त्याचं लक्ष नाही. महाभारतातल्या धनुर्विद्येत पारंगत असलेल्या अर्जुनाला जसा नुसता पक्षाचा डोळा दिसत होता, तसा बापूला आपला अत्याचारी दुश्मन दिसत होता. गावपाटलाच्या वाड्यासमोर आल्यावर त्यांनी समोरचं घर निरीखलं. त्या सासूरवाशिणीनं सांगितल्याप्रमाणे खाणाखुणा पाटल्या. आपल्या साथीदारांना गल्लीत थांबवून तो बेधडक घरात घुसला. बैठकीत बसून घराचा मालक बाबाजी घाडगे गरम गरम दुधाचे घुटके घेत होता. बापू बिरूला सकाळी सकाळी आपल्या घरात घुसलेलं बघून तो एकदम चमकला. त्याने भीतभीत विचारलं, बापू, अरे बाबा सकाळी सकाळी माझ्या घरात का घुसला? ते कळलं तुला लवकर. तुझी सुनबाई कुठे आहे? माझी सुनबाई? हा, काय केलं काय तिने? तो कडवा धारधार आवाज ऐकून ती सासूरवाशीण मधल्या दाराची आली. तिची सासूसुद्धा जवळ येऊन उभी राहिली. त्या स्त्रीची ओळख पडताच बापू म्हणाला, हेच घर आहे ना तुझं? जी हेच. अरे लोभी माणसा, तुझा आणि तुझ्या बायकोचा मान माराप व्यायानं ना तिच्या बारशात केला नव्हता वे? हा, तुम्ही दोघं त्यामुळं आपल्या सुनेचा छळ करता वे? तुला हे कोणी सांगितलं? तुझ्या सुनेनं. खोटं बोलती ती. काय सांगतोस? हां, खोटं बोलती. लबाड माणसा, तू तिला खोटं ठरवतोय रे. बोलता बोलता बापूनं त्याच्या पाठीत आपल्या दंडुक्यानं 2-3 घाव घातले. मला मारू नको बापू. मग तुम्ही तुमच्या सुनाचा छळ करत नाही का? चुकलो आम्ही. यापुढं आम्ही अगदी तिला लेकीवानी वागू. परत जर का तक्रार माझ्या कानावर आली ना, जित्ता सोडणार नाही एवढं मात्र ध्यानात ठेव. नाही, तशी वेळ नाही येऊ देणार बापू. आम्हाला माफ कर. कळलं काय सुनबाई? बापू त्या सुनेकडे बघून म्हणाला, जी बापू राया. तुझा तो फटफटीवाला नवरा घरामध्ये दिसत नाही. त्याच वेळी तिच्या नवऱ्यानं भेदभेद घरात प्रवेश केला. बाहेर गल्लीमध्ये ती फरशीधारी माणसं बघून तो आधीच खूप घाबरला होता. त्यांनी बैठकीत बंदूकधारी बापूला बघितलं आणि त्याची गाळण उडाली. अरे नेबळट माणसा. जी बापू. असा कसा रे तू ना मरत? तुझ्यात काय पुरुषार्थ आहे का नाही? फटपटीसाठी बायकोला सासऱ्याकडनं पैसे आणायला सांगतोय. हा, तिला मारझोड करतो तू? माझी आई माझ्या मागं सारखी टुमणं लावायची बापू. म्हणून तू तिला मारझोड करायचं वय? तुला काही स्वतःची काय अक्कल बिक्कल आहे का नाही? चुकलो बापू. यापुढं माझ्या बायकोला एका शब्दाने देखील दुखावणार नाही. अरे ध्यानात घे, ती तुझ्या आयुष्याची जोडीदारीने. तिच्याबरोबर तुला संसार करायचा आहे. ही म्हातारी कबूतरं काय जातीन एक दिवस सोडून. यांनी सुद्धा विचार करून वागायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? बापू, ह्यापुढं माझ्या विरोधात तुमच्यापाशी कोणची बी तक्रार नाही येणार. हा, येतो ताई मग म्या. त्या सासूरवाशिणी स्त्रीकडे बघत बापू म्हणाला, ये बापू राया ये. देव तुला लय मोठं आयुष्य देव. बापू समाधानी झाला. घरातनं बाहेर पडला. त्यांनी लगेच आपला मोर्चा गावातल्या पिंपळ वृक्षाकडे वळवला. भिका बेलदाराच्या घरापाशी येताच ती स्त्री त्याला घरातनं बाहेर पडताना दिसली. त्याने तिला तात्काळ ओळखलं. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, ताई. काय भाऊ? आहे का तुझा भाऊ घरात? आहे की. बाहेर बोलू त्याला. अरे दादा. तिने काहीशी उंच आवाजात भावाला हाक मारली. काय म्हणते वंदना? अरे तुला भेटाय कोणतरी आलंय. कोण आहे? बाहेर पडवीत येता येता त्याने विचारलं आणि बाहेर पडवीत येतात रायफलधारी बापूला बघितलं आणि तो टराकला. तो घाबरला आणि त्याने बापूला विचारलं, बापू तुझं माझ्यापाशी काय काम आहे? लय मोठं काम आहे बाबा. तुझा हिशोब मिटवायचा ना मला. कसला हिशोब? तुझ्या गैरवर्तनाचा. मी काय केलं गैरवर्तन? विचार के स्वतःच्या मनाशी. रांडच्या वयात आलेला बोकड आहे तू. आपल्या रक्ताच्या बहिणीकडं वांगाळ नजरेनं बघतोय. तुझ्यासारखे वांगाळ घाण ठेवणं म्हणजे समाज घाण करणं. तुला सप्पा करायला पाहिजे. बोलता बोलता बापूनं आपली बंदूक हातात घेतली. ती लोड केलेलीच होती.
त्यांनी बंदूक त्याच्या दिशेनं रोखली, निशाणा साधला आणि थंड डोक्यानं स्ट्रायकर दाबला. एक करुण किंकाळी वातावरणात घुमली. त्याबरोबर त्या तरुणीचा भाऊ खाली कोसळला. थोडा वेळ त्यांनी हालचाल केली आणि तो निष्प्राण झाला. बापू तसाच मागे वळला. आपली बंदूक त्यांनी खांद्याला लावली, तिथनं निसटला. त्याच्या पाठोपाठ त्याचे साथीदारही निसटले. तो बाभूळवनाच्या रानाकडे निघाला होता, अगदी निर्विकार मनानं. बंदुकीचा आवाज वातावरणात घुमताच आजूबाजूचे लोक गोळा झाले. ते नाना तर्क कुतर्क करत होते. बापूशी त्याची काय दुश्मनी त्यांना काही लक्षात येत नव्हतं. पण शेवटी गाववाल्यांनी त्याचे अंतिम संस्कार करून टाकले. बापूनं अगदी थंड डोक्यानं त्याला यमसदनी रवाना केलं होतं. बापू काहीसा समाधानी झाला होता. वासनेपोटी जे लोक कधी आपल्या रक्ताचा आणि समाजमान्य पवित्र नात्याचा विचार करत नाहीत, जनावराहून जनावर होतात, अशांना मृत्यूदंड हीच सजा, ही बापूची धारणा होती. म्हणून त्या तरुणाचं रक्त सांडताना त्याला थोडंही दुःख झालं नाही. उलट आपण एक उत्तम काम केलं असं त्याला वाटत होतं. आणि बाभूळवनाच्या रानाकडे जाताना तो मनाचे श्लोक गुणगुणत होता. मधाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर मधमाशी चिडून उठतात, त्या संतप्त होतात, कुणालाही दंश करतात. संपर्कात आलेल्यांना नको नको करून सोडतात. बापूनं केलेल्या त्या खुनाची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला झाली नाही, कारण त्याची फिर्यादच कोणी केली नाही. पण पोलीस खात्यातल्या पोलिसांच्या कानावर ही खबर पडली, त्यामुळे पोलीस खातं चावताळलं. पोलीस बापूचा शोध घेत होते, तो त्यांना चकवा देत होता. त्या काळात बापू एकदम शांत असायचा. टोळीतल्या सगळ्या साथीदारांना तो एकत्र ठेवायचा नाही, त्यांना असं म्हणतात विखरून टाकायचा. आपल्याबरोबर फक्त 2-3 जीवाला जीव देणारे विश्वासू साथीदार ठेवायचा. आणि ती निवड त्यांनी स्वतः केलेली असायची. जे त्याच्या कसोटीला उतरत त्यांनाच तो स्वतःच्या साथीला घ्यायचा. पण रात्रंदिवस सावध असायचा. झोपेत सुद्धा सावध असायचा. तो झोप मुळात कमीच घ्यायचा. एका ठिकाणी जास्त वेळ थांबायचा नाही, सतत आपली जागा बदलायचा. आपला सरदार कुठे आहे याची टोळीतल्या साथीदारांनाही कल्पना नसायची. भूक लागली म्हणजे तो कुठल्याही घरी जायचा, हक्कानं मागून खायचा. त्या गृहिणीनं जे काही ताटात वाढलं ते खाऊन घ्यायचा, हातजोड करून निघून जायचा. त्या गृहिणीला सुद्धा समाधान वाटायचं की आपल्या धर्माच्या भावाला आपण 2 अन्नाचे घास घातले. आपल्या साथीदारांकडनं आपली समाजसेवक म्हणून असलेली प्रतिमा डागाळली जाणार नाही, याबाबत बापू खूप दक्ष असायचा. आत्तापर्यंत त्यांनी कधी दरोडा टाकला नाही, कोणाकडे खंडणी मागितली नाही, कोणाच्या खुनाची सुपारी घेतली नाही, समाज विघातक अशा कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत. म्हणून त्यांनी आपल्या टोळीतल्या साथीदारांना जेजुरी गडावर नेऊन देवासमोर शपथ घ्यायला लावली होती. जनता दरबार भरवायला लागल्यानंतर त्यांनी तक्रारी ऐकून घेतल्या. आया बहिणींना तो न्याय देत होता, त्यांच्या मदतीसाठी धावून जात होता. कर्जमुक्त झाल्यानं शेतकरी आपल्या शेतात राबून चांगलं उत्पन्न घ्यायला लागले होते. सावकाराच्या कर्जातनं मोकळे झाले होते ते. बापूच्या टोळीचा कृष्णा काठावर फार मोठा दरारा निर्माण झाल्यामुळे त्याला हे सगळं शक्य होत होतं. बापूनं सावकाराकडची गहाणवटीची कागदपत्र ताब्यात घेतली, जाळून टाकली. बळीराजा त्यामुळे बापूवर प्रसन्न झाला होता. बांधावरनं भावकीतल्या शेतकऱ्यात भांडणं व्हायची, कोर्ट कचेरी व्हायची, 10-10 वर्ष खटले चालायचे. भावकीतलं एकमेकांविषयीचं वैर खूप वाढलेलं असायचं. मारझोड व्हायची, रक्त सांडायचं की पुन्हा कोर्ट कचेरी व्हायची. हे बापूच्या लक्षात आलं होतं. एका जनता दरबाराला त्यांनी पंचक्रोशीतल्या बांधावरनं भांडण असलेल्या बाधित शेतकऱ्यांना एकत्र बोलवलं. एकेकाचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यावर आपला विचार सुचवला, त्यांची समजूत घातली. बापूचा शब्द परवलीचा असायचा. बापूचा न्याय सगळ्यांना मान्य असायचा. अशा कितीतरी शेतकऱ्यांची बांधावरनं त्यांनी भांडणं मिटवून टाकली. त्यामुळे पूर्वापार शेताच्या बांधावरनं चाललेली भांडणं पंचक्रोशीतली मिटून गेली होती. त्यामुळे गावागावातली दुफळी नाहीशी झाली, सलोखा निर्माण झाला, गावागावात शांतता नांदायला लागली. नाहीतरी बांधावरनं चाललेल्या भांडणांना शेतकरी वर्ग कंटाळला होता. आता सगळे शेतकरी बापूला दुवा द्यायला लागले. तसंच शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्याचा, शेतातून शेतमाल बाहेर काढण्याच्या रस्त्याचा फार कठीण प्रश्न होता. अशा रस्त्यांचा कठीण प्रश्न बापूनं मिटवला.
दीनबंधू म्हणून शेतकऱ्यांनी बापूचा गौरव केला. एक आदर्श समाजसेवक म्हणून बापूचा गावोगावी उदो उदो व्हायला लागला. बापू दीनदुबळ्यांचा पंचप्राण झाला. आया बहिणींच्या काळजाचा तुकडा झाला. झेलाईच्या उदरात वाढलेल्या त्या कोंबाचं एका विशाल वटवृक्षात रूपांतर झालं. तो लोकसखा समस्त जनतेचा आधारवड झाला होता. हा पुरुषोत्तम गावगुंडांचा, समाजकंटकांचा काळभैरव झाला होता. आणि असा हा रॉबिनहूड अनेकांचा त्राता झाला होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तो जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ होऊन सम्राटपद भूषवायला लागला होता. आणि असा हा लोकोत्तर पुरुषोत्तम आपल्या धवल कार्यानं कीर्ती शिखरावर आरूढ होऊन दीन दुबळ्या लोकांचे सलाम स्वीकारत होता. बापूचं हे लोकोत्तर कार्य बघून पोलीस खात्यातले पोलीस मोठ्या आदरानं नतमस्तक होत होते. ते केवळ कायद्याचे रक्षक म्हणून आपली भूमिका वठवत होते. देहानं ते आपली भूमिका वठवत होते, पण त्यांचं मन मात्र बापूच्या पायांवर लीन होत होतं. पोलीस कितीही बापूच्या पाठीशी लागले असले तरी बापू आपल्या उदात्त कार्यापासून तसूभरही मागे हटला नाही. उलट त्यांनी अधिक जोमानं स्वतःला त्या महान कार्यात झोकून दिलं. बापूच्या कानावर आलं होतं की आपण आपल्या साथीदारांना जेजुरीच्या खंडोबारायासमोर उभं करून बेलभंडारा हाती देऊन शपथ घ्यायला लावली होती. त्यांनी ती घेतली पण होती. पण हल्ली हल्ली काही साथीदार बेईमान झाल्याचं त्याच्या कानावर आलं. आपल्या टोळीचा समाजात निर्माण झालेला दरारा बघून ते आपल्या प्रतिज्ञेपासून बाजूला झाले होते. घेतलेली शपथ विसरून एखाद्याच्या खुनाची सुपारी घेणं, खंडळी मसूळ करणं, दरोडा टाकून लूट करणं आणि बायकांकडे बुभुक्षित नजरेनं बघणं, अशा वाईट वाईट गोष्टी त्यांच्याकडनं घडत असल्याचं बापूच्या कानावर आलं. मग मात्र तो ढाण्यावाग चावताळला. अशा वाईट वर्तन करणाऱ्या साथीदारांना चपराक बसावी म्हणून आपल्या सगळ्या साथीदारांना त्याने माडदेवच्या रानात पाचारण केलं. तो अमावास्येचा दिवस होता. वेळ रात्रीची होती. रात्रीची वेळ होती म्हणून टेंब्यांची, पलुत्यांची व्यवस्था केली होती. बापू एका उंच पाषाणावर बसला होता. आपल्या फरशा हातात घेऊन ते साथीदार समोर उभे होते. बापूची करारी धारदार नजर एकेकावरनं फिरत होती. ते साथीदार मनातल्या मनात चळचळा कापत होते. आपल्या बंदुकीवरून हात फिरवता फिरवता बापू उठून उभा राहिला. आपली धारदार नजर त्यांच्यावर फिरवत म्हणाला, साथीदारांनो, अन्याय अत्याचाराच्या विरोधात बांडाचा झेंडा मी हाती घेतलाय. यो झेंडा हाती घेताना म्या फक्त एकच तत्व अंगीकारलंय, आया बहिणींच्या आबरूचं रक्षण करणं, अन्यायी अत्याचारी गुंडांना आसमान दाखवणं, दारूच्या थेंबाला स्पर्श न करणं, दरोडा कधी टाकायचा नाही, सुपारी कधी घ्यायची नाही, खंडणी तर अजिबात घ्यायची नाही. आणि त्यासाठी म्या तुम्हा सगळ्यांना जेजुरीच्या गाडावर नेलतं. हातात बेलपान भंडारा देऊन देवासमोर शपथ दिली, तुम्ही ती घेतली पण. बोलता बोलता बापूचा आवाज उंचावला. ज्या साथीदारांनी गद्दारी केली होती त्यांच्या मनाचा थरकाप उडाला. आता आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय म्हणून ते भयभीत झाले. बापू पुन्हा कडाडला. पण काही निमक हराम साथीदारांनी माझ्या तत्वाला हळद फासली. बापू बिरूच्या दराऱ्याचा वापर करून खंडणी वसूल करायला सुरुवात केली. काही ठिकाणी दरोडे घातले. आया बहिणींकडे वांगाळ नजरेनं बघितलंय. टोळी कोणाची तर बापू बेरूची, म्हणजे माझ्या इज्जतीचा पंचनामा झाला का नाही? माझ्याच इज्जतीवर दरोडा पाडला का नाही? हो, बापू बेरू बदनाम झाला का नाही? तेव्हा असं जे कोणी हरामखोर आहेत त्यांचा आम्ही या अमावशीच्या रात्रीला समाचार घेणार. तुम्हा साथीदारांचं काय म्हणणं आहे का? मला स्पष्ट सांगा. माझ्याकडनं कोणावर अन्याय व्हायला नको. सरदार. हा, बोल मंगलसिंग. सरदार, आपल्या टोळीमध्ये जे कोणी गद्दार असतील ना त्यांना सजा व्हायलाच पाहिजे. दोषी साथीदार आहेत, सजा व्हायलाच पाहिजे. बऱ्याच जणांचे आवाज आले. मग तो एक एक नाव पुकारायला लागला. त्यांनी 4 नावं पुकारली. ते 4ही साथीदार त्याच्या डाव्या अंगाला येऊन उभे राहिले. बापू पाषाण खंडावरनं खाली उतरला. आपल्या वाहना करा करा वाजवत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्या चौघांची दृष्टी भुई चाटत होती.
आता आपली काय अवस्था होणार म्हणून ते भीतीनं चळाचळा कापायला लागले. बापूनं बंदूक हातात घेतली आणि विचारलं, तुम्ही चौघांनी खंडोबारायासमोर घेतलेल्या शपथेचा भंग केला का नाही? मी चुकलो सरदार, एक साथीदार हात जोडून म्हणाला. अरे तू तुझ्या निष्ठेची इष्ठा केली, एकदा गुन्हा केला की त्याचा कलंक माती बसतो. आता चूक कबूल करून उपयोग काय? आणि तू र, मला बी माफ करा की सरदार, ते माझ्या हातात नाही राहिलं. आणि तू र, यापुढं असं नाही वागणार मी सरदार. पुढचा कोणी दिलाय भर रावसा. चौथ्याकडे बघून बापू म्हणाला, तू र, काय क्वाकरावानी म्या म्या करतो, नीट बोल. माफी माफी. एक गद्दार रांडीचे आपल्या टोळीला बदनाम करायला निघाले होते. बापू बिरू एक दरोडेखोर होता, तो खंडणी वसूल करायचा, समाजकंटक होता. असा कलंक माझ्या माथ्यावर चढण्यापेक्षा यांचा खात्मा झालेला चांगला. बोलता बोलता बापू गरकन मागे वळला, बंदुकीचा स्ट्रायकर दाबला. थाड थाड 4 गोळ्या सटासट बंदुकीतनं निसटल्या. पाया कमकुवत झालेली भिंत धाडकन खाली कोसळावी तसे ते 4ही जण भेळकांडत खाली कोसळले. थोडा वेळ त्यांनी हातपाय झाडले आणि ते गतप्राण झाले. आपल्या करणीनं मेलेत हे गद्दार. यांना मूठ माती द्यायचं काय कारण नाही. यांची मृत शरीरं खाऊ द्या कोल्ह्यांना आणि कुत्र्यांना. ह्या हरामखोर त्याच लायकीचे. आता तुम्ही समजे आपापल्या नेमलेल्या जागी जाऊन आसरा घ्या. चला. टोळीतले बाकी सगळे साथीदार आपापल्या नेमलेल्या ठिकाणी निघून गेले. बापू आपल्या 2 विश्वासू साथीदारांसह त्या अमावास्येच्या रात्री पसार झाला. तिसऱ्या दिवशी साताऱ्याच्या आघाडीच्या दैनिकात बातमी झळकली की माडदेवाच्या रानात पोलिसांना 4 मानवी हाडांचे सांगाडे सापडले. त्या सांगाड्यावरलं मांस बहुतेक रानातल्या रानटी प्राण्यांनी ओरबडलेलं असावं. ते मानवी सांगाडे कोणाचे असावेत याचा शोध पोलीस घेत आहेत. ती बातमी झळकली त्यानंतर काहीही झालं नाही. जो तो आपल्या दैनंदिन कामात गुंगून गेला. मित्रांनो, हा 8वा भाग इथेच संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.